नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पोलीस संरक्षणात निघोजे तालुका खेड येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना लोकनियुक्त सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने निघोजे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच काही विषयावरून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका महिला सदस्याने सभेच्या अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही ग्रामसभेत हा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. उपस्थित ग्रामस्थ व इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. दरम्यान संपूर्ण घटनेबाबत निघोजे गावच्या सरपंच सुनीता येळवंडे यांनी काय सांगितलंय ते जाणून घेऊया. आज दिनांक 25/8/2026 रोजी निघोजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, या ग्रामसभेला अनेक नागरिक उपस्थित होते. आणि आज जर पाहिलं तर पूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये जी काय परिस्थिती आहे, सगळीकडेच ग्रामसेवकांनी या ग्रामसभेवरती बहिष्कार घातलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने निघोजे ग्रामपंचायतचे जे ग्रामविकास अधिकारी यांनी देखील 2 दिवसापूर्वी त्या संघटनेच्या मार्फत जे त्यांना पत्र प्राप्त झालं, त्या पत्रानुसार त्यांनी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं. आणि त्या अनुषंगाने मी सौ सुनीता कैलास येळवंडे सरपंच यांनी अध्यक्षतेखाली ज्या आपल्या निघोजाच्या ज्या शासकीय कर्मचारी आहेत, ज्या दवाखान्यात अधिकारी आहेत, त्यांना आपण लेटर देऊन ग्रामसभेचे सचिव पदाचं काम करण्याची जबाबदारी सोपवली होती. आणि आज काही जणांनी तिथे येऊन गोंधळ घातला. ग्रामसभा चालू होण्यापूर्वीच आपण त्यांना वारंवार विनंती केली होती की ग्रामसभा चालू झाली नाहीये, जे काही प्रश्न असेल ते कोरम पूर्ण झाल्याच्या नंतर आपण ग्रामसभेमध्ये घेऊ. पण काहींना ग्रामसभा होऊन द्यायची नव्हती, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक हेतू दडलेले असतील. त्याच्यामुळे त्यांनी ग्रामसभा चालू होण्यापूर्वीच त्याच्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ज्या सचिव म्हणून मॅडम बसल्या होत्या त्यांना अनेक प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून मी ज्यावेळेस हस्तक्षेप केला त्यावेळेस ते आमच्या ग्रामपंचायतच्या एक सदस्य यांनी तिथे येऊन मला मारहाण करण्याचा प्रकार केला. तर शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. ह्या जर अशा घटना वारंवार घडत असेल तर कामकाज करायचं कसं? जर पोलीस बंदोबस्तात सुद्धा ग्रामसभा करून जर काही व्यक्ती पूर्वनियोजित कट करून जर मारहाणीचा प्रकार करत असेल तर हे एकदम लांछनास्पद आहे. आणि त्यांच्यावरती शासनाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात यावी अशी मी निघोजे ग्रामपंचायतच्या सरपंच या पदावरून मागणी करत आहे. आणि यापुढील जर त्यांना शासन झालं नाही तर यापुढील काळात अनेक अशा करण्यासाठी वाव मिळेल. आणि ते अनेक अशा तर पुढच्या काळामध्ये ती मारहाण करून अनेक प्रकार करण्याचा प्रयत्न करतील. तर मला शासनाला ह्या लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे की शासनाने याची गंभीर दखल घेऊन ती अशा लोकांवरती गुन्हा जी काय असेल ती रीतसर चौकशी करून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी. एवढी मी लाईव्हच्या माध्यमातून विनंती करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर पृथा कलेक्शन समोर शिक्रापूर बाजूकडून चाकण बाजूकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या भरधाव मोटारीने रस्त्यालगत गायी चारत उभे असलेल्या पशुपालक शेतकऱ्याला जोरदार धडक दिली.
यामध्ये पशुपालक शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यांना तत्काळ चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर संबंधित भरधाव लाल रंगाच्या मोटार कार चालकाने जखमीला मदत न करता तसेच पुढे पोबारा केला. या अपघातात रंगनाथ ठकुजी पिंगळे वय वर्ष 67 राहणार भोसे चंद्रलीला हॉटेलच्या समोर चाकण शिक्रापूर रोड तालुका खेड यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विजय रंगनाथ पिंगळे वय वर्ष 38 राहणार भोसे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लाल रंगाच्या भरधाव अज्ञात मोटार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलीस पुढील तपास करत आहेत. रिक्षा आडवी मारून तरुणाचे अपहरण करत त्याला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करून 90,000 रुपयांची रोकड लुटणाऱ्या 6 सराईत आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. 21 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता अनोळखी इसमांनी एकाच्या मोटरसायकलला रिक्षा आडवी मारून त्यांना जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून नेले. तेथे आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली आणि त्यांच्याकडून 90,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षेचा शोध घेण्यासाठी घटनास्थळापासून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर संशयित व्यक्तींचे सीडीआर तपासून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती घेण्यात आली. या तपासातून संशयित आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती आली आणि त्यानंतर 6 जणांना ताब्यात घेण्यात आले. सूरज शंकर चलवाडी वय वर्ष 24 राहणार सिद्धार्थनगर मामुर्डी पुणे, दीपक दयानंद भंडगे वय वर्ष 24 राहणार लातूर, अविनाश अरुण वानखेडे वय वर्ष 26, प्रथमेश उर्फ प्रतीक हरिभाऊ कंक वय वर्ष 27 राहणार रायगड, विराज उर्फ सनी युवराज हिरवे वय वर्ष 19 आणि इसाक उर्फ राजू काजापुरम वय वर्ष 28 राहणार सिद्धार्थनगर मामुर्डी यांना अटक केली आहे. चाकण उत्तर पोलिसांनी रस्त्यात वाहतुकीला अडथळा व अपघातांना निमंत्रण देणाऱ्या वाहनांवर कारवाया सुरू केल्या आहेत. मध्ये आंबेठाण चौकात सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीस व रहदारीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील संतोषनगर भाम गावच्या हद्दीत संतोषनगर ते ठाकूर पिंपरी रस्त्यावर मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या इसमावर चाकण उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून देशी दारूच्या पॉवर लाईन, देशी संत्रा दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. अंतू हुंडारे वय वर्ष 47 राहणार ठाकूर पिंपरी तालुका खेड असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भामा आसखेड धरण परिसरात मासेमारी करण्यासाठी अज्ञातांकडून केमिकल टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 2 दिवसांपासून सोशल मीडियावर एका बातमीने खूप धुमाकूळ घातला. ती म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह. प्रत्येकजण या लग्नाबद्दल बोलत आहे. बातमी खरी की खोटी यावर लोकांचं दुमत होतं. बातमी खरी होती, पण त्यांचा विवाह झाला नव्हता, तो होणार होता ही गोष्ट खरी होती. 30 ऑगस्टला आळंदी येथे विवाह करण्याचे ठरवण्यात आले होते. दरम्यान आज पुन्हा एकदा या बातमीबद्दल असं समजतंय की त्यांचं 30 ऑगस्टला होणारं लग्न मोडलं. लग्न कशासाठी मोडलं हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी घरच्यांचा याला विरोध होता अशी माहिती समोर येत आहे. या बातमीबद्दल अजूनही अस्पष्टता असली तरी काहींनी खासगीत दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयातूनच संबंधित महिला पोलिसांना सज्जड समज देण्यात आल्याची बाब समोर येत आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त विशेष शाखा या पदावर धीरज पाटील यांची 20 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार विशेष शाखेसाठी स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर येथील विद्यार्थ्यांनी टेनिकॉइट रिंग टेनिस असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय टेनिकॉइट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयातील एकूण 5 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 3 मुले व 2 मुली यांचा समावेश होता.
खेड तालुक्यात रक्षाबंधन सणानिमित्त राख्यांचे स्टॉल सजले असून राख्या पाठवण्यासाठी महिला मुली राख्या खरेदी करताना दिसत आहेत। यंदा विविध आकर्षक धागे दोऱ्यांच्या राख्यांसह आकर्षक राख्या, लहान मुलांच्या विशेष राख्यांनी स्टॉल सजले असून वाढत्या चांदीच्या भावामुळे यंदा चांदीच्या राख्यांची मागणी कमी झाली आहे, तर राख्यांचे भाव स्थिर असून 5 ते 10% भाव वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। राजगुरुनगर बँकेच्या अध्यक्षपदी अरुण थिगळे, उपाध्यक्षपदी सचिन मांजरे। बँकिंग क्षेत्रात पुणे जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण राघू थिगळे आणि उपाध्यक्षपदी सचिन किरण मांजरे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार सहाय्यक निबंधक सचिन देशमुख यांनी दिली। मावळते अध्यक्ष सागर पाटोळे आणि उपाध्यक्ष रामदास धनवटे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली। मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली। निवडणूक प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाली। नवनिर्वाचित उपाध्यक्ष म्हणून बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे माजी सदस्य स्वर्गीय किरण मांजरे यांचे चिरंजीव सचिन मांजरे यांना संधी मिळाली। यावेळी संचालक किरण आहेर, सागर पाटोळे, रामदास धनवटे, दिनेश ओसवाल, ॲडव्होकेट राहुल तांबे पाटील, राजेंद्र सांडभोर, राजेंद्र वाळुंज, गणेश थिगडे, दत्ता भेगडे, अश्विनी पाचरणे, विजया शिंदे, विजय डोळस, समीर आहेर, विनायक घुमटकर, महेश शेवकरी, अविनाश कहाणे, मुख्याधिकारी अमृत टाकळकर, संजय ससाने आदी उपस्थित होते। निवडीनंतर अध्यक्ष अरुण थिगळे म्हणाले, राजगुरुनगर सहकारी बँकेवर ग्राहकांचा आणि सभासदांचा मोठा विश्वास असल्याने बँकेची प्रगती झाली आहे। आगामी काळात सभासद व ग्राहकांसाठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं। चाकण चौकातील कोहिनूर सेंटर जवळ दिनांक सोमवार 24/8/2026 रोजी दुपारनंतर एक गाडी बंद पडली आहे। मात्र दिनांक 25/8/2026 रोजी सायंकाळपर्यंतही ही गाडी रस्त्यावरून हटवण्यात आली नाही। चाकण परिसरात आधीच नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत रस्त्यावर बंद पडलेले वाहन बराच वेळ तसेच राहणे म्हणजेच प्रशासनाच्या तत्परतेचा प्रत्यय असल्याचा आरोप होत आहे। एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न अजूनही अधांतरित आहे। राज्य शासनाने समित्या नेमल्या असल्या तरी त्यांच्याकडून फारसे सकारात्मक प्रयत्न होतील अशी अपेक्षा नसल्याचा अनेकांचा आरोप आहे। साधारण 2010 नंतर आकारला आलेली पुणे नाशिक रेल्वे ही संकल्पना पुढे महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या दिशेने गेली। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात MRIDC च्या माध्यमातून प्रकल्पाचे नियोजन झाले। केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागासह निधी उभारण्याची रूपरेषाही आखण्यात आली। त्यानुसार केंद्राचा 20%, राज्याचा 20% सहभाग आणि उर्वरित 60% निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्याची रचना करण्यात आली। म्हणजेच नाशिक पुणे रेल्वे ही केवळ एखाद्या लोकप्रतिनिधीची मागणी किंवा राजकीय घोषणा नव्हती, त्यामागे शासन स्तरावरील नियोजन, आर्थिक आराखडा, प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष भूसंपादन अशी अनेक वर्षांची प्रक्रिया होती। हा प्रकल्प कागदावरच नव्हता, तो जमिनीवर उतरवला होता। या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन। प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या। अनेक ठिकाणी सातबारा उतार्यावर भूसंपादनाच्या नोंदी झाल्या। संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला। या भूसंपादनासाठी 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मोबदला वितरित झाल्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। हा आकडा केवळ आर्थिक व्यवहाराचा नाही, त्यामागे शेकडो कुटुंबांचा विश्वास आहे। शेतकरी जमीन देतो म्हणजे तो फक्त काही एकर जमीन शासनाला देत नाही, तो आपल्या कुटुंबाची मालमत्ता, पुढच्या पिढीची सुरक्षितता आणि भविष्यातील आर्थिक ताकद एका प्रकल्पावर विश्वास ठेवून देत असतो। त्यामुळे ज्या प्रकल्पासाठी भूसंपादन झाले, नोंदी झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर मोबदला देण्यात आला, त्या प्रकल्पाचा मार्ग बदलण्याची चर्चा होत असेल तर त्याकडे केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय निर्णय म्हणून पाहता येणार नाही। आज जर मार्ग बदलला तर आधी झालेल्या भूसंपादनाचे काय, शेतकऱ्यांच्या जमिनींचे काय, दिलेल्या मोबदल्याचे काय, आधीच्या प्रशासकीय प्रक्रियेचे काय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या अपेक्षांचे काय, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत।
या रेल्वेचा मूळ सरळ मार्ग साधारण 250 किलोमीटरच्या आसपास होता. नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, मनसर, खेड आणि चाकण या पट्ट्याला जोडणारा हा मार्ग केवळ 2 शहरांना जोडणारा नव्हता, तो संपूर्ण प्रदेशाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा आर्थिक कॉरिडॉर ठरवणारा होता. मात्र आज या मार्गाला वळण देण्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतर वाढण्याबरोबरच प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. साधारण 250 किलोमीटरचा सरळ मार्ग आणि सुमारे 330 किलोमीटर पर्यंतचा वाढणारा पर्यायी मार्ग यातील फरक केवळ नकाशावरचा नाही, सेमी हाय स्पीड रेल्वेच्या संकल्पनेचा उद्देशच जलद आणि थेट जोडणी हा असेल. तर मार्ग लांबवण्याचा निर्णय प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवरही प्रश्न निर्माण करणारा ठरतो. नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षांपासून विविध पातळ्यांवर मांडला जात आहे. पुणे नाशिक रेल्वेच्या या प्रश्नाकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. चाकणच्या औद्योगिक समस्यांवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुढाकार, सरकार आणि उद्योगांमधील दुवा म्हणून करणार पाठपुरावा. महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही येत्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे. या संदर्भात स्थानिक औद्योगिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली असून नुकताच चाकण दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांच्या अडचणींबाबत सरकार आणि उद्योगांमधील दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स पाठपुरावा करणार आहे. चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांची दुरवस्था, वीज आणि पाण्याच्या पुरवठ्यातील त्रुटी यांसारख्या अनेक मूलभूत समस्यांमुळे स्थानिक उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने स्थानिक संघटनांशी समन्वय साधत या प्रश्नांवर मार्ग काढण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकार आणि उद्योग जगतातील एक मजबूत दुवा म्हणून चेंबर या समस्या प्रशासनाकडे लावून धरणार आहे. याबद्दल बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे म्हणाले, चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे मुख्य केंद्र आहे. मात्र तेथील पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्यांमुळे उद्योगांच्या विस्तारावर परिणाम होत आहे. स्थानिक असोसिएशनशी चर्चा करून आम्ही सर्व महत्त्वाचे मुद्दे एकत्रित केले आहेत आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्य सरकार आणि उद्योजक यांच्यात एक भक्कम पूल म्हणून काम करत चाकणमधील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सातत्याने पाठपुरावा करेल. या बैठकीत आणि झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे चाकणमधील उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. चेंबरच्या या सक्रिय मध्यस्थीमुळे चाकण औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न त्या काळात वेगाने सुटतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या बैठकीत चाकण एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, धनराज शेडबाळे, शंतनू कुलकर्णी, रामेश्वर पवार हजर होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.